लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पतीसह 6 जणांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल। 2 लाख रुपयांची मागणी, मुली झाल्याने मारहाण व धमक्या। पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बातमी येत आहे कन्नड येथून। गणेश कॉलनी, रशीदपुरा, छत्रपती संभाजीनगर येथील अफरीन शेख अकीब वय 28 मुक्काम करंजखेड, तालुका कन्नड हिने सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाविरोधात पिशोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 349/2025 अन्वये कलम 85-115, 352, 351, 235 भादवीप्रमाणे गुन्हा नोंदवला आहे। यावेळी फिर्यादी आफरीन हिच्या म्हणण्यानुसार 20 ऑगस्ट 2016 पासून ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत आरोपीने वारंवार छळ केला। नव्या जनता मसाला दुकानासाठी 2 लाख रुपये आण अशी जबरदस्तीची मागणी केली। तसेच मुलगा होत नाही, तिनेही मुली झाल्या आहेत अशा टोमण्यांसह पती शेख अकीब शेख अजीम याने मारहाण केली। त्याचबरोबर तलाक दे, मी दुसरे लग्न करणार अशा धमक्याही दिल्या। या प्रकरणात आरोपी म्हणून पती शेख अकीब, सासरा शेख अजीम, सासू प्रवीण शेख अजीम, ननंद शारीना जमीर शेख, दीर मोबिन अजीम शेख आणि नंदाई शेख जमीर शेख अख्तर यांचा समावेश आहे। फिर्यादीच्या आरोपानुसार आरोपीने तिला व तिच्या 3 मुलींना घराबाहेर काढून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या। लक्षात घेण्याजोगे म्हणजे मुख्य आरोपी शेख अजीम याच्या विरुद्ध यापूर्वीही कलम 498, 354, 504 तसेच मोटार वाहतूक कायदा व रेल्वे ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड लालचंद नागलोद करत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी कन्नड मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.